सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. नवरात्री 2023 या वर्षी देवी आईचे वाहन कोणते? घटस्थापनेचा अखंड दिवा लावण्याचा शुभ मुहूर्त कुठला? आईचे 9 रूप, 9 रूपांची 9 माळ कोणती? नैवेद्य कोणता? आणि त्याचबरोबर नवरात्रीत कुलदेवीसाठी कोणत्या 4 गोष्टी आपण करायला हव्या जेणेकरून वर्षभर देवी आईची, कुलदेवीची आपल्यावर कृपादृष्टी राहील, आई वर्षभर आपल्यावर प्रसन्न राहील. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर 15 ऑक्टोबर 2023 रविवारी नवरात्रोत्सव सुरू होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा माता वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते. नवरात्रीचा पहिला दिवस रविवार किंवा सोमवार असतो तेव्हा मातेचे वाहन असते हत्ती. यावर्षी 15 ऑक्टोबर 2023 रविवार घटस्थापना. देवी दुर्गा हत्तीवर बसून पृथ्वी तलावर येणार. आईचं हे वाहन वार आणि तिथीनुसार ठरतं. कोणत्या वारी आईचं आगमन होत आहे त्यानुसार वाहन ठरतं आणि या देवी आईच्या वाहनाचा मानवी जीवनावर, आपल्यावर परिणाम दिसून येतो. घटस्थापनेच्या दिवशी आई ज्या वाहनावर बसून येते त्यावरून ठरते हे वर्ष आपल्या सर्वांसाठी, आपल्या देशासाठी कसं जाईल. या वर्षी देवी आईचं वाहन हत्ती आहे. आईचं हे वाहन आगमन होणार आहे ज्या वाहनावर ते खूप शुभ आहे. जेव्हा देवी हत्तीवरून येते तेव्हा देशात सुख समृद्धी नांदते, धन समृद्धी वाढते. आपल्या प्रत्येकाच्या घरात जीवनात सुखाची चाहूल लागते. हे वर्ष आपणा सर्वांसाठी सुखाचे आणि भरभराटीचे असते. नवरात्रीचा पहिला दिवस 15 ऑक्टोबर रविवार. शुभ रंग आहे तांबडा म्हणजेच ऑरेंज. प्रथम रूप आहे शैलपुत्री. पहिली माळ आहे पिवळी फुलं. गाईचे तुपाचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे. गाईच्या तुपाचं तुम्ही काही शिरा, खीर वगैरे बनवून देवी आईला दाखवू शकता. नवरात्रीचा दुसरा दिवस 16 ऑक्टोबर सोमवार. शुभ रंग आहे पांढरा. द्वितीय रूप देवी आईचं आहे ब्रह्मचारिणी. आईला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करायची आहे. नैवेद्य दाखवायचा आहे साखरेचा. नवरात्रीचा तिसरा दिवस 17 ऑक्टोबर मंगळवार. शुभ रंग आहे लाल. तिसरे रूप आहे चंद्रघंटा. निळे फुलांची माळ देवी आईला तुम्ही अर्पण करू शकता. दुधाचा, खिरीचा नैवेद्य देवी आईला अर्पण करू शकता. नवरात्री चौथा दिवस 18 ऑक्टोबर बुधवार. शुभ रंग आहे निळा. नैवेद्य गोड भजी. तुम्ही साखर पण ठेवू शकतात. खडी साखर तुम्ही नैवेद्यात ठेवू शकतात. चौथे रूप आहे कुष्मांडा. चौथी माळ केशरी फुलांची आहे. नवरात्रीचा पाचवा दिवस 19 ऑक्टोबर गुरुवार. शुभ रंग आहे पिवळा. नैवेद्यात तुम्ही केळी ठेवू शकतात. पाचवे रूप आहे स्कंद माता. पाचवी माळ आहे बेलपत्राची. सहावा दिवस 20 ऑक्टोबर शुक्रवार. शुभ रंग आहे हिरवा. नैवेद्यात तुम्ही मधाचा नैवेद्य आईला दाखवा. आईचे 6वे रूप कात्यायनी. 6वी माळ कर्दळीची. कर्दळीच्या फुलांची आईला देवीला चढवावी. 7वा दिवस 21 ऑक्टोबर शनिवार. शुभ रंग आहे राखाडी. तुम्ही नैवेद्य गूळ तुपाचा दाखवू शकता. नुसता गुळाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. 7वे रूप आहे कालरात्री आणि 7वी माळ आहे झेंडूच्या फुलांची. 8वा दिवस कन्यापूजन. अष्टमीचा दिवस 22 ऑक्टोबर रविवार. शुभ रंग आहे जांभळा. नैवेद्य नारळ, खोबऱ्याची तुम्ही मिठाई, बर्फी आईला नैवेद्यात दाखवू शकतात. 8वे रूप आहे महागौरी आणि फुलांची माळ आहे जास्वंदीच्या फुलांची. आईला माळ तुम्ही 8वी माळ जास्वंदीच्या फुलांची किंवा गुलाबाच्या फुलांची तुम्ही चढवू शकतात. 9वा दिवस आहे महानवमी. 23 ऑक्टोबर सोमवार. शुभ रंग आहे मोरपिसी, मोरपंखी. नैवेद्यात तुम्ही देवी आईला तिळीचा नैवेद्य दाखवा. देवी आईचे 9वे रूप आहे सिद्धिदात्री. तर 9वी माळ आहे लिंबांची. लिंबू आपण देवी आईला चढवतो. त्या लिंबांची माळ देवी आईला चढवतात. तर किंवा तुळशीच्या पानांची सुद्धा तुम्ही माळ देवी आईला चढवू शकतात. तर मी तुम्हाला ज्या ज्या माळी सांगितल्या आहे त्यातील तुम्हाला काही फुलं नाहीच मिळाली तर तुम्ही झेंडूच्या फुलांची किंवा तुमच्याकडं जी फुलं अवेलेबल असतील त्या फुलांची माळ देवी आईला चढवू शकतात. किंवा कोणी विड्याच्या पानांची सुद्धा देवी आईला माळ चढवतात.
तर नवरात्रीचा अखंड दिवा लावण्याची योग्य वेळ, घटस्थापना करण्याची शुभ वेळ कोणती? तर 15 ऑक्टोबर 2023 रविवारी सकाळी 11:48 ते 12:36 हा शुभ मुहूर्त आहेच. तसं घटस्थापना अखंड दिवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता, फक्त संध्याकाळी 5 वाजेनंतर सूर्यास्त झाल्यानंतर करू नका. तो दिवस घटस्थापनेचाच आहे. 15 ऑक्टोबर रविवार घटस्थापनेचाच दिवस आहे. पूर्ण दिवसभरात तुम्ही केव्हाही करा, फक्त एकदा सूर्य मावळला की तेव्हा घटस्थापना करू नका. दिवसभरात केव्हाही करून घ्या. 5 वाजेच्या आतपर्यंत तुम्ही तुमची घटस्थापना करून घ्या, अखंड दिवा लावून घ्या, देवी आईची पूजा करून घ्या. अखंड दिव्याची आता दिशा, वातीची दिशा कोणती? तर तुम्ही दक्षिण दिशेकडे करू नका. बाकी पूर्व, पश्चिम, उत्तर, ईशान्य कुठलीही दिशा चालेल, फक्त दक्षिण दिशेकडे दिव्याची वात येऊ देऊ नका. नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिका सवाष्ण भोजन करावे, नाहीतर घरातील सर्वांनी भोजन करावे. भोजनानंतर देवीचा घट कुठं हलवायचा? तर तो तुम्हाला उत्तर दिशेकडेच हलवायचा आहे. आपण आपल्या कुलदेवतेची उपासना, सेवा करायलाच हवी आणि नवरात्रीत तर सर्वांनी आपल्या कुलदेवीची सेवा करावी. सेवा करताना ह्या 4 गोष्टी करायलाच हव्या. तर आपल्या कुळाची इष्ट देवता, आपल्या कुळाला पावणारी, प्रत्येक क्षणी पाठीशी उभी राहणारी देवता म्हणजे आपली कुलदेवी असते. पुरुष जेव्हा देवता असतात ते कुलदेव आणि स्त्री देवता असेल ती कुलदेवी. तर आपल्या कुळाचं, घराचं नेहमी रक्षण करणारी आपली कुलदेवी, तिची सेवा आपण वर्षभर तर करतोच, पण नवरात्रीत देवीची सेवा, उपासना केल्याने देवी आई आपल्याला प्रत्यक्ष स्वरूपात कोणत्या ना कोणत्या रूपाने दर्शन देऊन मनातील आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. आपल्या कुलदेवीची सेवा, उपासना करणे खूप आवश्यक असते. नवरात्रीत तुम्ही तुमच्या कुलदेवीचे घट बसवत असाल किंवा नसाल तरीही ह्या 4 गोष्टी सर्वांनी करा. सर्व स्त्रियांनी आपल्या घरात या 4 गोष्टी नवरात्रीत अवश्य करा. अखंड लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल, तर आपल्या घरात कुलदेवीची मूर्ती किंवा टाक असतोच आणि असायलाच हवा. तुमच्या सासरकडं तुमचे देवीचे टाक असतील तर तुमच्या घरात एक तरी तुमच्या कुलदेवीचा फोटो असायलाच हवा. तुम्ही जर सासरपासून दूर राहत असाल, तुमच्या पतिदेवांच्या नोकरीच्या वगैरे ठिकाणी, तरीही आधी घरात कुलदेवीचा फोटो आणून त्या देवी आईची उपासना, सेवा करा. तुमच्याकडं नसेल तर आधीच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी कुलदेवीचा फोटो आणून छान पाटावर मांडून तिच्यासमोर एक मंगल कलश भरून अखंड दिवा लावून द्या. संपूर्ण नवरात्रीचं फळ तुम्हाला मिळेल. तर बनवून आणा. तुम्ही टाक नसेल तुमच्याकडं तर बनवून आणा. वेगळे राहत असाल आणि कुलदेवीचे टाक, फोटो मोठ्यांकडं असतील तर तुमच्या घरातही तुमच्या कुलदेवीचा फोटो देवघरात ठेवून नियमित पूजा करावी. तर टाक फक्त घरात एकाच ठिकाणी चालतील. सासरकडं असतील तर तुम्ही फक्त फोटोची पूजा केली तरी चालेल. यामुळे तुमची कुलदेवी कायम तुमच्या पाठीशी उभी राहील. या नवरात्रीत तुम्ही घट बसवत असाल किंवा नसाल, तुमच्या कुलदेवीच्या फोटोची नियमित पूजा करा आणि दिवा लावा. दुसरी गोष्ट, आपल्या कुलदेवीचा मंत्र जप. आपण रोज आपल्या कुलदेवीचा 1 माळ तरी मंत्र जप केला पाहिजे. तुम्हाला सवड नसल मिळत, पण ह्या नवरात्रीत 9 दिवस तुमच्या कुलदेवीचा मंत्र जप नक्की करा. महालक्ष्मी असेल तुमची तर श्री महालक्ष्मी दैवे नमः हा मंत्र जप करा. नवरात्रीत तुम्हाला 9 दिवस रोज न चुकता 1 माळ आपल्या कुलदेवीचा मंत्र जप करा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवीचा मंत्र जप करावा. तुमची कुलदेवी कोणती आहे हेच तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही श्री कुलदेवताय नमः, श्री कुलदेवताय नमः हा मंत्र जप करा. हा मंत्र जप जर तुम्ही नवरात्रीत 9 दिवस नीट केला तर तुम्हाला तुमची कुलदेवी नक्कीच दर्शन देऊन जाईल, दृष्टांत तरी नक्कीच देऊन जाईल. जप करताना देवघरात बसून तुपाचा दिवा, धूप, अगरबत्ती लावून मग करा. तिसरी गोष्ट ती म्हणजे नवरात्रीत उपवास करणे. तुम्ही बसता उठता उपवास केला तरीही चालेल. तुम्हाला 9 दिवस उपवास जमत असेल तरीही चालेल, पण नसेल जमत तर बसता उठता तरी नक्कीच करा. घर कितीही मोठं असू दे, कितीही व्यक्ती असू दे, घरातील एकाने तरी
आपल्या कुलदेवीच्या नावाने उपवास तरी करावाच. नवरात्रीत उपवास 9 दिवस जमला 9 दिवस करा, किंवा बसता उठ्ठा जमलं तर बसता उठ्ठा केला तरी चालेल. तर संपूर्ण कुटुंबासाठी लाभदायक ठरते. तुम्ही जर 9 दिवसात उपवास केला देवी आईचा, बसता उठ्ठा करा किंवा 9 दिवस, संपूर्ण कुटुंबाला याचा लाभ मिळेल. उपवास नाही करता आला, कुलदेवीची नवरात्रीत मनोभावे सेवा करा. नाहीच जमलं, काही स्त्रिया प्रेग्नेंट असतील, काही स्त्रियांना नाही जमत कामानिमित्त वगैरे, किंवा पुरुषांना नसेल जमत, तर मग तुम्ही सेवा मनोभावे तरी करा. कुलदेवीचा मंत्र जप करा, 9 मंत्र जप करा. नक्की अशी सेवा, तुम्हाला जी सेवा जमेल देवी आईची ती करा, पण नक्की करा. चौथी गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावे. घरातील महिलेने देवी आईची ओटी भरावी. तर ह्या नवरात्रीत तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवीची उपासना करताना ह्या 4 गोष्टी नक्की करा. तर ज्या स्त्रीने घट बसवले असेल, तिला घट बसवल्यानंतर 4 दिवस आले तर घरातील इतरांनी घटाला माळ पाणी करावे. तुम्ही आधीपासून 9 दिवस उपवास करत असाल, आता तुमच्याकडून नसेल जमत तर तेवढे 9 दिवस उपवास नाही केलं तरी चालेल. बसता उठ्ठा म्हणजे पहिल्या दिवशी आणि 9मीला किंवा अष्टमीला उपवास केला तरी चालेल. असे उपवास केले तुम्ही तरी चालेल. श्रद्धा महत्त्वाची. अखंड दिवा लावला असेल तर घर रिकामं सोडून जाऊ नका. कुणीतरी घरात राहावं, दाराला कुलूप लावून जाऊ नये. आणि अगदीच जावं लागलं, देवी आईची माफी मागून घ्या, बोलून घ्या आम्हाला कामानिमित्त जावं लागलं वगैरे. कुलदेवीची 1 माळ रोज न चुकता संध्याकाळी जरी केली तुम्ही 1 माळ मंत्र जप तरी चालेल. आरती करा, कापूर लावून 9 दिवस कापूर आरती करावीच. खूप शुभ ठरतं. घरातली सगळी इडा पिडा नकारात्मकता निघून जाते. ज्या घरात देवी आईचं स्थापना केली जाते, घट बसवले जातात, अखंड दिवा असतो, मंगल कलश भरला जातो, नवरात्री सेवा उपासना केली जाते, त्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो. तर तुम्ही सुद्धा ह्या नवरात्रीत कुलदेवीच्या ह्या 4 गोष्टी करायला विसरू नका. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून गेली असेल. तुम्हाला आजची माहिती आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.